हे म्हणायला लागले तू बोलतेस छान, तू ब्लॉगिंग स्टार्ट कर. म्हटलं ब्लॉगिंग काय असतंय, कारण मी कधीही ब्लॉगिंगचे व्हिडिओज बघितले नव्हते. युट्यूबवरती सर्च करायचे की व्हिडिओ कसे एडिट करतात, थंबनेल कसं वापरतात. मला थंबनेल सुद्धा माहित नव्हतं की थंबनेल असा प्रकार असतो. सगळी सोंग आणता येतात, पैशाचं नाही आणतात. आणि आम्हाला 2018ला समजले, खूप मायनस मध्ये बॅलन्स होता आमचा. मला जाम आवडते चालीत राहायला, ही लोक, सगळ्यांची कनेक्टिव्हिटी, ते एक फील येतोय गावाकडे राहायला, कारण मी गावी राहिले. पहिली जी मला आली होती कमेंट, फ्रीज वरती मी चपाती ठेवण्यासाठीचं जे होतं ते होतं आणि मी चपाती टाकत होते त्याच्यामध्ये, तर ती एक कमेंट होती की शी किती कंजेस्टेड किचन आहे आणि चपात्या कुठे फ्रीज वरती टाकते, असं होतं. म्हणजे दुसऱ्या दिवशी मी उठल्याने पहिले मी रडायलाच लागले. समोरचं जर तुम्हाला वाईट बोलत असेल तर ते त्याचं कर्म आहे आणि तुम्ही जर त्याला तसंच उत्तर दिलं तर ते तुम्ही कर्म तुमच्यासोबत फॉरवर्ड करताय. बऱ्याचशाच बायांनी मला सांगितलं धनश्री करते ते काय खाऊ नये. लोकांनी एवढं प्रेम दिलंय ना, त्याच्यावरच तिनं समाधान मांडलंय. ते रात्रीचा दिवस करून ती काहीतरी स्वतःची प्रगती करायला बघते. नमस्कार मंडळी, इन्फ्लुएन्सर्सच्या जगात आपलं खूप खूप स्वागत. तुमचा आजचा दिवस चांगला जाओ, तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. वेगळी सुरुवात बघून आश्चर्य वाटलं का? कारणही खास आहे. कारण आज आपण ज्या इन्फ्लुएन्सरकडे आलोय ती सुद्धा याच शैलीत आपल्या सबस्क्रायबरचं स्वागत करते. चूल आणि मूल सांभाळताना जिने आपला कूलपणा सोडला नाही, ताई, वहिनी, मावशी, काकी अशा कितीतरी भूमिका पार पडताना प्रत्येकाला ती स्वतःची हक्काची मैत्रीण वाटते. अशा हाऊस क्वीनच्या राजमहालात आपण आलोत. स्वागत करूया धनश्री पवार हिचं. थँक्यू सो मच. ताई, मी तुला ताई म्हणणार आहे. तुला मॅडम वगैरे म्हटलं असतं. मला धनश्री म्हटलं तरीही चालेल, काही नाही प्रॉब्लेम नाही. कारण मोस्टली सगळे सबस्क्रायबर तुला धनश्री ताई म्हणतात, तर मी पण तेच म्हणणार. आपण सगळ्यात आधी तुझं लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सरच्या जगातमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि आम्हाला तुझ्या घरी बोलवलं, घरी स्वागत केलं, त्यासाठी तुझे आभार. तर आपण आज गप्पा मारणार आहोत एकदम चिल मध्ये, जसं तू तुझ्या व्हिडिओमध्ये बोलतेस तसं बोलायचं. ओके. तर माझा पहिला प्रश्न हा आहे की आतापर्यंत ना गृहिणींना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं गेलं. म्हणजे अगदी सुरुवातीला गृहिणी तर होतच, मग हाऊसवाईफ आलं, मग होम मेकर आलं, पण तुझ्यामुळे एक हाऊस क्वीन अशी नवीन ओळख मिळाली आहे. तर हे हाऊस क्वीन नाव कुठून सुचलं, त्याची काय कहाणी आहे? एकदा काय झालं होतं, म्हणजे मी जेव्हा माझे व्हिडिओज टाकायला स्टार्ट केले युट्यूबवरती, तर तेव्हा असं होतं की युट्यूबवरती नेमकं आपण ग्रो कसं करू शकतो. मग त्यामध्ये एक असं होतं की आपल्या चॅनलचं नाव पण असं एक युनिक असलं पाहिजे. मग मी सर्च करतच होते, मग काहीच आवडत नव्हतं आणि लेख वाचायची सवय अगोदरपासून. मग मी एक लेख वाचत होते, पेपरमध्ये छोटासा एक कॉर्नर येतो, तर त्याच्यामध्ये काय होतं, हाऊस वाईफ का, हाऊस क्वीन का म्हणू नये. मग ते आवडलं आणि ते वाचत होते. त्याच्यामध्ये होते की आपण घराशी लग्न करत नाही, आपण एका व्यक्तीशी लग्न करतो आणि त्याच्या घराची राणी म्हणून आपण जातो, तर आपल्याला हाऊस क्वीनच म्हटलं पाहिजे. आणि म्हटलं चला हे नाव छान आहे आणि आपण हेच नाव ठेवू, आणि तेच नाव पडलं. आणि मग जेव्हा हे ठरलं तेव्हा सुरुवातीला तुला नावावरनं पण खूप लोकांनी कौतुक केलं असेल ना, तर ते काही तेव्हाच्या रिॲक्शन्स आठवत आहेत का? रिॲक्शन्स, मला एक कमेंट आली होती की तुझं हे हाऊस वाईफ पेक्षा हाऊस क्वीनचं जे तू दिलेस नाव, तर ते खूप युनिक वाटतं आणि फक्त ह्या नावावरूनच हाऊस क्वीन हे नाव बघितल्यानंतरच मी बघायला आले की नेमकं काय आहे या चॅनलमध्ये. तर ते छान वाटलेलं की माझ्या नावामुळे इथं ओळखलं गेलं म्हणून. वा वा, छान. मला तुझा प्रवास तर जाणून घ्यायचा आहे, पण आता एक साधारण तू 2,18,000 सबस्क्रायबर आहेत, 2.5 लाखाच्या जवळपास पोहोचतेस तू. कधी विचार केला होता का की आपण हे करू, करिअर म्हणून करू आणि या टप्प्यावर पोहोचू? कधीच नाही. कारण माझं लहानपणीपासून स्वप्न वेगळं होतं, कारण मला सरकारी अधिकारी बनायचं होतं. आणि असं झालं की लग्न झालं, मग त्याच्यानंतर मुलगा आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता करिअर संपलं असं वाटलेलं. पण अचानक असं वाटलं की चला काहीतरी स्टार्ट कुठून तरी केलं पाहिजे आणि घर बसल्या मला केलं पाहिजे. मग YouTube विषयी समजलं आणि मी आठवते मला कुकिंगचं एक चॅनल बघत होते, nishamudhlika.com. आणि म्हटलं ठीक आहे, याच्यातून पण आपण पैसे कमवू शकतो. मला स्वतःला इंडिपेंडंट व्हायचं होतं आणि त्यासाठीच म्हणून मी म्हटलं ठीक आहे, हे करून बघू. सक्सेस मिळालं तर ठीक आहे म्हणून फक्त स्टार्ट केलं कुकिंगचे व्हिडिओज आणि नंतर मग ब्लॉगिंग स्टार्ट केलं हळूहळू. पण वाटलंच नव्हतं की मी 1 लाखाचा सुद्धा टप्पा गाठेन किंवा 2 लाख पण सबस्क्रायबर होतील. पण म्हणतात ना, इच्छा असली आणि आपण जे मिळेल ते काम अगदी प्रामाणिकपणे केलं, तर जे हवं ते सगळं मिळतं. इच्छा तिथे मार्ग, त्याचं बरोबर. उदाहरण आहेस तू. बरं, मग ही सुरुवात कशी झाली? म्हणजे हा विचार तुझ्या डोक्यात नव्हता, तुला सरकारी अधिकारी व्हायचं होतं. मग युट्यूब चॅनल सुरू करूयात, कधी नेमकं ठरवलं आणि कधी सुरुवात केलीस? मला आठवतंय सचिन तेव्हा म्हणजे नवीनच जॉब होता त्यांचा आणि असं होतं की आरव
छोटा एकदम 5-6 महिन्यांचा. आई बाबा गावी होते आणि सगळंच हँडल करायचं सचिनवरती होतं. आणि माझं असं होतं की मी पाळण्या घरात मुलाला ठेवून जॉबवरती जाणार नाही, कारण मी लग्नाच्या नंतर जॉब करत होते ऍज अ HR म्हणून आणि आरोसाठी जॉब सोडला. म्हटलं आता मूल सांभाळणं अवघड होणार आणि पाळणा घरात तर द्यायचंच नव्हतं. मग म्हटलं की घरी बसून काहीतरी करूया. आणि तेव्हा आरोच्या डायपरचा खर्च अक्षरशः म्हणजे आम्हाला न झेपणारा होता. आणि चाळीमध्ये राहणं म्हणजे त्यावेळेला टॉयलेट्स पण आत नव्हते, आमचे बाहेर होते. त्यामुळे ते सगळं चॅलेंजिंग होतं आणि असं वाटत होतं की ठीक आहे काहीतरी करायला पाहिजेत, पण मुलाला दुसऱ्याच्या हातात देणार नाही. पैशाचं पाकिट आपण विचार करतोय देताना, म्हणून माझं मूल नाही द्यायचं मला कोणाच्या हातात आणि मला समोर बघायचंय त्याला. मग विचार करत होते, सर्चिंग करत होते आणि युट्यूब वरती असं मला समजलं ना की तेच म्हटलंय मगाशी, चॅनल एक बघितलं कुकिंगचं आणि त्यांचा इंटरव्ह्यू बघितला आणि त्या बोलले की मंथली मी 1,00,000 रुपये कमवते. म्हटलं अच्छा, युट्यूब मधून पैसे कमवता येतात, कसे कमवता येतात? मग ते थोडंसं सर्च केलं, त्याच्यानंतर मग चॅनल काढणं, ह्या सगळ्या गोष्टी. सचिनला काहीही माहित नव्हतं यातलं. केलं, स्टार्ट केलं, नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलं. ते म्हणजे तुला काही करायचं आहे ना, कर बिंदास, माझा काहीही प्रॉब्लेम नाही. त्यांनी एक 4 दिवसांनी मला नवीन मोबाईल घेऊन दिला. तुला व्हिडिओज बनवायचे आहेत ना, हा घे मोबाईल. त्यांनी आणून दिला मला मोबाईल आणि तेव्हापासून मग फक्त कुकिंगचे व्हिडिओ स्टार्ट केले. म्हणजे जवळजवळ 2017ला मी पहिलं माझं जे चॅनल. खूप वर्ष झाली, म्हणजे 6 वर्षांपूर्वी जवळपास सुरुवात केली. पण मी असं ऐकलेलं की तू तेव्हा कन्सिस्टंट नव्हती. नाही, मी फक्त 1 वर्षभर केलं आणि मला वाटलं ह्यामध्ये काहीही होणार नाही. किती सबस्क्रायबर होते तेव्हा? तेव्हा 1,000 पर्यंत झालेले, पण मला वाटलं नाही होणार, मला हे मिळणारच नाही, म्हणून मी ते सोडून दिलं मध्येच. आणि मला वाटलं की आता हे होणारच नाही आणि आपण ड्रॉप करूया, आपल्याकडून हे होणार नाही, आणि सोडलं मध्येच. मग 2 वर्ष 3 वर्ष तसंच सोडलं चॅनल, ते तसंच राहिलं. आणि तेव्हा काही असे क्लॉज नव्हते ना की गॅप घेतला तरी बंद होईल म्हणून, सोडूनच दिलं. आणि मला वाटते कोविडच्या जस्ट नंतर मी स्टार्ट केलं, लॉकडाऊन नंतर. लॉकडाऊन नंतरच परत त्याला स्टार्ट. लॉकडाऊनच्या मध्येच होतं ते, अचानकच स्टार्ट झालं ते. सचिनच्या ज्या CEO मॅडम होत्या, कॉफी मीटिंग वगैरे आपल्या सगळ्यांचं घरातच सुरू होतं. आणि त्या कॉफी मीटिंगच्या दरम्यान हे बोलले की तुम्ही काय काय खाल्लं, असं मॅडम विचारायला लागल्या. मग हे बोलले की मी रसमलाई खाल्ली. मॅडम बोलले तुम्हाला आत्ता कुठून रसमलाई मिळाली? मग नाही, वाईफने केली. मग ते बोलवलं त्यांनी स्क्रीनच्या समोर. म्हटलं काय करताय? म्हटलं काही नाही, मी युट्यूबवरती व्हिडिओज करते. आणि मग आता काय करताय? काहीच नाही. म्हटलं आता बंद आहे. नाही नाही, महिलांनी सक्षम झालं पाहिजे, तुम्ही जे करताय ते करा, आणि युट्यूब पण चांगलं करिअर आहे, त्यामध्ये करू शकता आणि स्टार्ट करा. म्हटलं एवढ्या मोठ्या कंपनीची CEO मॅडम खास आपल्याला बोलते, म्हटलं स्टार्ट केलं पाहिजे. मग ते 3 वर्षाचा गॅप घेऊन परत मी 2018 एंडिंगला म्हणजे स्टार्ट केलं परत ते. ओके. आणि मग त्याच्यानंतर मग हळूहळू मग ते रेग्युलरच व्हिडिओ टाकत गेले. बरं, तू म्हटलंस की तिसऱ्या चौथ्या दिवशी चॅनल उघडल्यावर तू घरी सांगितलं, आणि नंतर जेव्हा कन्सिस्टंटली सुरू केलं तेव्हा घरच्यांची काय रिॲक्शन होती? कारण म्हणजे आता सचिन म्हणजे तुमचे मिस्टर काय म्हणाले, किंवा तुमचे सासऱ्यांची, सगळ्यांना काय वाटत होतं की हे काय नवीन? कारण तेव्हा हा ट्रेंड नव्हता, आता हा खूप ट्रेंड आहे, पण तेव्हा हा नव्हता. तेव्हा काय रिॲक्ट केलं सगळ्यांनी? मध्ये सगळ्याच रिॲक्शन सांगते मी. पहिला फक्त कुकिंगचे व्हिडिओज टाकायचे, तेव्हा असं काही नव्हतं, कारण सगळ्यांना होतं की ठीक आहे कुकिंगचे टाकतात ना, काही प्रॉब्लेम, ह्यांचा कधीच प्रॉब्लेम नसतो कुठल्या गोष्टीला, तुला करायचंय कर. आई बाबांचं पण काही नव्हतं, करतेस ना काहीतरी कर. आणि तेव्हा कसं 2018 मध्ये माझ्या सासूबाई वारलेल्या, बाबा इकडेच होते, त्यांचं पण कसं काहीतरी कर, खरं स्वतःच्या पायावरती उभे राहा. मग ब्लॉगिंग नंतर जसं मी म्हटलं की CEO मॅडम बोलल्या, मग कुकिंग झाल्यानंतर हे म्हणायला लागले तू बोलतेस छान, तू ब्लॉगिंग स्टार्ट कर. म्हटलं ब्लॉगिंग काय असतंय? कारण मी कधीही ब्लॉगिंगचे व्हिडिओज बघितले नव्हते युट्यूबवरती. मोस्टली सगळे मोटिवेशनल बघणार किंवा मग असेच माहिती. म्हटलं ब्लॉगिंग हे असं करिअर आहे धनश्री की स्वतःचं लाईफस्टाईल आपण शेअर करतो आणि रेव्हेन्यू पण मिळणार तुला, प्लस तू बिझी राहशील, कारण मुंबईमध्ये मी बाहेर नाहीच कुठे जास्त. म्हटलं ठीक आहे. मग हळूहळू स्टार्ट केलं. कॅमेरा फेस करताना टेन्शन यायला लागलं. आणि जेव्हा पहिला दुसरा व्हिडिओ टाकला तेव्हा घरात इथं काही कोणाला प्रॉब्लेम नव्हता, माहेरी जरा 1-2 असे रिलेटिव्ह होते की हे काय करतेस आणि कशाला सोशल मीडियावरती टाकायला पाहिजे काही पर्सनल. आणि तेव्हा मग इवन जवळचे पण 1-2 व्यक्ती असे बोलले. मग त्याच्यानंतर मी रडलेले खूप, आणि हे बोलले मी आहे ना सोबत, मग तुला कोणाला ह्या गोष्टी चांगल्या आहेत, हे सगळेच करतात, हे काही एकदम मोठं असं गुन्हा नाही करत आहेस तू, एक करिअरच आहे आणि खूप काही पर्सनल तू शेअर करत नाहीस, काही मोमेंट्स जे हॅपी मोमेंट्स असतील आणि ते बघून लोकांना सुद्धा चांगलं वाटेल आणि असेच शेअर करतेस, कुणाकडेही लक्ष देऊ नकोस, आम्ही सोबत आहोत. इव्हन माझे सासरे, नंदूबाई आणि माझे मिस्टर सुद्धा कर म्हणायला लागले, आणि माझी आई पण, माझी आई बहीण वगैरे भाऊ वगैरे. म्हटलं ठीक आहे चला आपण करूया. म्हणजे एवढंच कळालं की जर कुठलं तरी पाऊल आपण टाकतोय, बोलणारे खूप असतात आणि इव्हन तुमच्या फॅमिलीमधून पण येतात, पण तुमच्या स्वप्नांना सपोर्ट कोण देतंय हे जास्त महत्वाचं आहे.
ते झालं आणि आता मी इथे आले आणि जे कोण बोलत होते ते सुद्धा लोक ह्या फील्डमध्ये आले परत. आता आम्हाला पण व्हिडिओमध्ये ते Yes. सांगत असतील ना Yes, तुला. yes, yes. बरं, ही घरच्यांची रिएक्शन झाली, पण तू सुरुवातीपासून तू इथेच राहतेस म्हणजे लग्न झाल्यावर हो, हो, इथेच इथेच, आली. इथेच. मग आपल्याकडे ना आता चाळीत तू राहतेस म्हणजे शेजारी पाजारी आपला खूप महत्वाचा जीवलग विषय आहे बरोबर. ना. त्यांची काय रिएक्शन होती जेव्हा तू घरी व्हिडिओ शूट करायचीस तेव्हा? पहिला जेव्हा चाळीतल्या घराचा व्हिडिओ व्हायरल गेला ना, त्याच्यानंतर बऱ्यापैकी सगळ्यांना तोपर्यंत समजलेलं की धनश्री वहिनी व्हिडिओज करतात. परत कुणी असं कधीच बोलले नाही की कशाला करताय किंवा काय. इव्हन व्हिडिओ करताना आमच्या चाळीतले लोक इतकी सपोर्टिव्ह आहेत की वहिनी आमच्याकडे पण फोकस करा. चाळीतली पूजा वगैरे असू देत किंवा काही असू देत, कधीच नाही काही असेल आम्हाला पण घ्या व्हिडिओमध्ये. कुठेही आम्ही ट्रिप काढले किंवा त्यामुळे सगळ्यांच्या रिएक्शन खूप चांगल्या होते की आपल्या चाळीतून आहे. इव्हन ह्याच्यामध्ये वगैरे जातात, जॉब वगैरे करतात, तर तिथे बोलतात ना की नाही ह्या आमच्या चाळीत राहतात आणि अरे वा. आमच्या साईडलाच राहतात. तर ते येऊन सांगतात की वहिनीने अशा अशा आहेत आणि तुम्हाला भेटायचंय बघा किंवा आमच्या मैत्रिणी आहेत आणि अशा अशा बोलतायत. तर ते कौतुक करतात खूप. तर ते छान वाटतं की खूप सपोर्टिव्ह लोक आहेत तिथले. शाळेतल्यांनी पण खूप. सपोर्ट केलं. भरपूर. तू आता म्हणालीस की माहेरच्यांनी किंवा काही नातेवाईकांनी असं म्हटलं की पर्सनल गोष्टी का टाकायच्या. हा. कितीही नाही म्हटलं ना आणि कितीही चांगली फील्ड असली तरी अनेकदा असं होतं ना की आपल्याला व्हिडिओ करताना ते लक्षात येत नाही की हे आपण टाकायला हवं की नाही. एडिट करताना वगैरे पण ते करतो आपण, हो, हो. पण तरी ना कुठेतरी असं म्हणतात की व्लॉगिंग करताना किंवा ओव्हरऑलच युट्यूबवर आल्यावर प्रायव्हसी कुठेतरी कमी होते असं तुला वाटतं का? हा, थोडी तरी होतेच. कारण काय होतं, कधी-कधी आपण शेअर करताना एखादी गोष्ट अशी शेअर करतो, जी आपल्याला वाटते की ही करेक्ट आहे, पण बघणाऱ्याचा दृष्टिकोन आपण सांगू शकत नाही. त्यांना असं वाटू शकतं की हिने पर्सनल शेअर केलंय. मला आधी थोडंसं कसं ह्यातलं नॉलेज इतकं नव्हतं. स्टार्टिंगला व्लॉगिंग हे मी कधी करिअर म्हणून निवडलेलंच नव्हतं की कुकिंगचेच व्हिडिओ टाकायचे. पण जेव्हा व्लॉगिंग म्हटलं तर तेव्हा स्टार्टिंगला थोडेसे असे प्रॉब्लेम येत होते की हे पर्सनल शेअर केलंय. इव्हन म्हणजे मी जिथं कुठं राहते, ही गोष्ट मी शेअर केली, तर ती थोडंसं मला नंतर प्रॉब्लेमॅटिक वाटू लागली. किंवा मग आरवच्या स्कूलचं एकदा निघालं. मग त्यानंतर मग वाटू लागलं की जास्त पर्सनल जर शेअर केलं तर ते आपल्यासाठी पण धोकादायक ठरू शकतं आणि आपल्या फॅमिलीसाठी पण. त्यामुळे जेवढं होईल तेवढं हलकं-फुलकं एखादा व्हिडिओ, एखादा मजेशीर क्षण लाईफमधला काहीतरी अचीव्हमेंट केले तर हे शेअर करण्याचा प्रयत्न करते. त्याच्यातून समोरच्याला काहीतरी मिळावं, चांगलं काहीतरी जावं. इव्हन माझी पर्सनल माहिती जास्त करून शेअर झाली तर ते माझ्यासाठी पण प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. म्हणून ते होतं थोडंसं, कारण ब्लॉगिंग करताना आपल्या पण तेवढं लक्षात नाही राहत काय शेअर करतोय आपण किंवा काय. नंतर आपल्याला जेव्हा त्याच्यावरती कमेंट्स येतात तेव्हा आपल्याला कळते की हे आपण करायला नको पाहिजे होतं. असं होतंय, प्रत्येक ब्लॉगरच्या आयुष्यात होतंय. असा काही अनुभव आलाय का कधी? अनुभव असं म्हणता येणार नाही, पण मला आठवतं एक व्हिडिओ मी केला होता आणि आता रिसेंटलीच मला तेवढं ते ऑकवर्ड वाटलं नव्हतं. सचिननी सरप्राईज प्लॅन केलं. मला वाटतं पुण्याला, लोणावळ्याला बर्थडे सरप्राईज होतं ते. आणि त्यांनी कसं ते बेडरूमची ती जी रूम होती त्याच्यामध्ये त्यांनी असं सजवलेलं. मला ते अनएक्सपेक्टेड होतं कारण नवरा इतका रोमॅन्टिक नाहीये. ते प्रॅक्टिकल आहेत खूप. आणि ते अनएक्सपेक्टेड होतं. माझी रिॲक्शन पण तशी होती. पण त्याच्यावरती 1-2 कमेंट्स अशा आल्या होत्या की मुलगा आहे तुझा आणि हे असं करणं शोभतं का वगैरे. मग मी काय म्हटलं, जसं आई-वडिलांची भांडणं मुलं बघतात आणि त्यातून मुलं सुद्धा भांडायला होतात किंवा मुलांच्या मनात असा राग येतो आपल्या पार्टनरविषयी, तर त्याच्यापेक्षा मुलांनी हे बघितलं पाहिजे की आई-वडील प्रेम करतात एकमेकांवर आणि तीच मुलं आपल्या बायकोला सुद्धा तसंच ट्रीट करतात. हे मी उत्तर त्यानं कमेंटला दिलं होतं. खूप मग ते छान. थोडंसं हे वाटलेलं. खरं तर ना कसं आहे माहितीये का, तुझ्या व्हिडिओमध्ये तू बोलतेस त्याचं लोकांना कौतुक आहेच, पण तुझ्या कमेंटला उत्तर देतेस ना कमाल आहे कमाल. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तू आता म्हटलंस की कुकिंग पासून सुरुवात झाली, मग लाईफस्टाईल ब्लॉग सुरू केलेस. आता ना कुठेतरी तू ब्युटी आणि मेकअप वगैरे त्याचाही आयकॉन बनायला लागलीस. तर या क्षेत्राकडे कशी काय वळलीस? मला आधीपासून म्हणजे जेव्हा मी लहान तेव्हापासून सजायची जास्त आवड, नटायची आवड. मला कपड्यांची प्रचंड आवड आहे. बाबा म्हणतात कपड्यांचं दुकान टाकणारे होते. तर खूपच आवड आणि मग त्यातून तयार होणं ह्या सगळ्या गोष्टी आधीपासूनच होत्या. माझी रिलेटिव्ह एक म्हणायची की तू जे आपण हे करतो ना पदवीचे शिक्षण वगैरे जसं केमिस्ट्री असू दे, माझं केमिस्ट्रीमध्ये झालं शिक्षण. मग ती बोलायची तू कॉस्मेटिक्स मध्ये कर किंवा पार्लर वगैरे अशा काहीतरी कोर्स कर. पण माझं तेव्हा लक्ष नव्हतं. नाही, मला अधिकारी व्हायचंय, माझं जास्त फोकस त्याच्याकडे. मग तेव्हापासून ती आवड होती आणि मी तसे व्हिडिओज बघायचे. मी जसं म्हटलं की युट्यूबवरती मी व्लॉगिंगचे व्हिडिओज बघत नव्हते. मी बघायचे ब्युटी, मेकअप कसा करतात, हेअरस्टाईल कशी करतात, साडी ड्रेपिंग कशी करतात. मग ते हळूहळू मी माझ्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं की साडी कशी नेसतात किंवा ह्या गोष्टी, तर ते आवडायला लागलं.
आणि नंतर मग काही ब्रँड्स पण आपल्याकडे येतात, मग त्यांना पण त्या गोष्टी आवडायला लागल्या. म्हटल्यानंतर मग ते पण आलं. म्हटल्यानंतर चला, मला जे निदान 2 स्वप्न जी होती त्यातलं एक स्वप्न तरी ह्या मार्गाने पूर्ण होते. मग ते हळू जसं मी त्यामध्ये बघत गेले, त्यामध्ये सुचत गेलं आणि ते मग तेच लोकांना दाखवत गेले. पण तू सुरुवातीला असे घरगुती रेमेडीज वगैरे असे व्हिडिओज वगैरे केलेस का, की कसं काय, म्हणजे काय सांगायचीस तू ब्युटीचे ब्लॉग करताना किंवा फॅशन टिप्स देताना, काय होतं डोक्यात? स्टार्टिंगला जेव्हा मी टाकलं होतं, मला आठवतं जेव्हा YouTubeचा माझा एक घराचा व्हिडिओ व्हायरल गेला, त्याच्यानंतर मी वटसावित्रीला तयार होताना हा व्हिडिओ टाकला होता आणि तो माझ्याकडे जे मेकअपचे त्यावेळी प्रोडक्ट्स होते ते सगळे दाखवले आणि ते प्रचंड आवडलं बायकांना. त्या म्हणायला लागले की हा, हे छान होऊ शकतं, आपल्याकडे पण एवढेच प्रोडक्ट आहेत आणि सिंपल आपल्यासारखीच तयार होते. ते रिलेट होऊ लागले लेडीजना. बरोबर. की आता कसं बाकीचे प्रोफेशनल जेव्हा बघतो तेव्हा नाही, हे आपल्याला नाही जमणारच होतं, पण आपल्यातलीच एक तयार होते, अरे हे आपण पण करू शकतोय. मग ते वाटायला लागले, तू असे अजून व्हिडिओज टाकत जा म्हणायला लागले. मग त्याच्यानंतर मग ते तिथून सुरुवात झाली. ते म्हटलं चला आपण प्रॅक्टिस करू आणि तेच मग दाखवू. ते सुरू झालं. तू आता म्हणालीस की तू फार म्हणजे मुंबईत पण बाहेर जास्त जात नाहीस, पण इथे लोकली फिरणं होत असेल ना होतं. कधीतरी. तर तेव्हा असं कधी झालंय का की एखादा फॉलोअर सबस्क्रायबर रस्त्यात भेटलाय आणि त्यांनी ना तुझी एखादी ब्युटीची टिप, फॅशनची टिप, ही आम्ही करून बघितली होती, हे आमच्यावर चांगलं झालं, हे आमच्यावर नाही झालं, असा कुठला अनुभव आहे का इथे सबस्क्रायबरचा? आहे. एकदा मला वाटतं सोमवारी ते बाजार भरतो. कांजूरचा बाजार असतो आणि अशी लोक खूप भेटतात आणि एकदम मिठी पण मारतात आणि एकदम असे हात हातात घेऊन, अगं आम्ही बघतोय तुझे ब्लॉग्स असे वगैरे म्हणतात. पण एकटी एकदम बोलली की मी एक ब्रँड आहे त्यांचं प्रमोशन करते आणि तो ब्रँड आधी कुणाला माहित नव्हता. आणि ते बोलले, मी मेकअप करून बघितला होता दीदी आणि मी कधी असं मेकअप स्वतः करत नव्हते आणि माझ्या रिलेटिव्हच्या लग्नामध्ये मी करून बघितला मेकअप, तो इतका छान झालेला, इतका मस्त बसलेला, मला हा प्रोडक्टच माहित नव्हता आणि तुझ्यामुळे मला तो कळाला. मग तेव्हा म्हटलं छान वाटलं. ठीक आहे म्हटलं, आपण काहीतरी सुचवलं आणि ते लोकांना आवडलं आणि तिने ते अप्लाय करून बघितलं. तर ते एक आठवतं मला. आता तू मगाशी मेन्शन केलं तुला सरकारी अधिकारी व्हायचं होतं, तर तो प्रवास काय होता? म्हणजे लग्नाच्या आधीचं हे स्वप्न होतं का नंतरही होतं? मी बालवाडीत होते तेव्हाचं माझं स्वप्न होतं. तेव्हापासूनचं स्वप्न. अरे वा. पण मग काय तयारी होती त्याच्यासाठी? काय एक्झॅक्टली काय बनायचं होतं? मला आठवतं मी बालवाडीत होते तेव्हा मी एक मूवी बघितलेला आणि तो किरण बेदी आहेत ना, त्यांच्या जीवनावरती थोडासा रिसेंबल होता आणि साऊथचा मूवी होता. तेजस्विनी नाव होतं मूवीचं त्या. आणि मला ते एवढं डोक्यात बसलंय की मला पोलीस अधिकारीच व्हायचंय. आणि माझ्या ज्या टीचर होत्या त्या कशा माझ्या आईला म्हणायच्या, धनु तुमची खूप हुशार आहे आणि मला दत्तक द्यायला, मी तिचा सांभाळ करते. आणि तेव्हा मला कोणी विचारलं ना, तुम्हाला काय, लहान मुलांना विचारतात ना स्कूलमध्ये, पोलीस अधिकारी व्हायचंय. 5वी परत पोलीसच अधिकारी व्हायचंय. 6वी मध्ये कलेक्टरचा एक मूवी बघितला, मला आता कलेक्टर व्हायचंय. आणि तेव्हापासून थोडासा अभ्यास होताच, कारण 1ली ते 9वी पर्यंत पूर्ण मी पहिला रँक कधी सोडला नाही, सगळ्या स्पर्धामध्ये फर्स्ट यायची, करायची अभ्यास आणि करायचंच आहे हे, ह्याच्या दृष्टीनं सुरू होतं. पण नंतर थोडेसे प्रॉब्लेम्स असे येत गेले की आता म्हटलं हे होणार नाही, कारण तशा सिच्युएशन झाल्यात आता. आणि मग ते तर राहिलं तेव्हाच राहिलं. म्हणजे 12वी पर्यंत येता म्हणजे ते स्वप्न थांबलं माझं. तुझं शिक्षण काय झालंय? BSc केमिस्ट्री. अरे वा. काही जणांना ना हेही खटकतं की तू इतकी सुशिक्षित आहेस आणि तरी तू घरी राहणं निवडलंस, तर अशा काही कमेंट येतात का तुला कधी? म्हणजे काय होतं, जसं मी माझ्या काही व्हिडिओजमध्ये जुन्या सांगितलेलं होतं की मला असं असं करायचं होतं लाईफमध्ये. मग अशा अजूनही कमेंट येतात की धनश्री तू करू शकतेस आणि अजूनही एक्झाम्स देऊ शकतेस, पण आता जबाबदाऱ्या एवढ्या आहेत, प्लस बाकीच्या सगळ्या गोष्टींनी कुठेतरी आता ती इच्छा थांबली. पण ते करून मला जी कामं करायची होती, म्हणजे काही हेल्प करायच्या होत्या किंवा स्वतः इंडिपेंडंट होणं, एक स्वतःसाठी काहीतरी लोकांच्याकडून चांगल्या गोष्टी ऐकणं, हे मी युट्यूबमध्ये येऊन सुद्धा कमावलं. इव्हन सगळ्या लेडीज जेव्हा बोलतात की धनश्री तुझ्याकडे बघून आम्हाला पॉझिटिव्हिटी मिळते, तुझ्याकडे बघून आम्हाला खूप छान वाटतं, म्हणजे आम्ही ते आयुष्य नाही जगू शकलो तरी सुद्धा तू जगतेस ते बघून आम्हाला छान वाटतं. तर तेव्हा म्हटलं ठीक आहे, मी हे करून सुद्धा, अधिकारी बनून सुद्धा हेच कुठेतरी प्राप्त केलं असतं. इव्हन ते लिमिटेड असतं फार, कारण माझ्यावरती तेवढा तो प्रेशरही असतं किंवा हे करणं न करणं ह्या गोष्टी असतात. पण इथे मी माझ्या मनाची राणी आहे, त्याच्यामुळे प्रेशराईज नाही होणार आणि जे काम मला तिथे राहून करायचं होतं ते इथेही मी करू शकते. त्यामुळे म्हणजे ध्येय कुठेतरी तू साध्य केलंस, फक्त मार्ग वेगळा निवडलास. बरोबर. आपण आता आपल्या पुढच्या सेगमेंटकडे वळूयात. आतापर्यंत मी तुला माझ्या मनातले जे प्रश्न होते ते विचारले किंवा तुझे व्हिडिओज बघून जे सुचलं होतं ते विचारलं. आता ना तुझे जे सबस्क्रायबर आहेत ते सतत तुझ्या व्हिडिओजवरती कमेंट करत असतात, तू देतेस उत्तरं त्यांना, पण या माध्यमातून एक ठोस उत्तर द्यायचं झालं तर आपण तशी तुझी उत्तरं आम्हाला ऐकायची. तर आपलं पुढचं सेगमेंट आहे कमेंटवर कमेंट. ओके. तू असंख्य प्रोडक्टची जाहिरात करतेस, पण तू खरंच वापरतेस का हे सगळे प्रोडक्ट? आता जेवढे कुठले प्रोडक्ट येतात तर सगळ्यात आधी पॅच टेस्ट करते
पॅच टेस्ट नंतर जर ते मला सूट झाले तर ते मी दाखवते. आणि त्यातले आता सगळेच प्रोडक्ट आपण वापरतो असं नाही. हम्म. आता समजा मेबेलिनचं मला फाउंडेशन आवडलं तर मला लॅक्मेचं कॉम्पॅक्ट आवडू शकतो, हम्म. मामाअर्थचं मला फेस वॉश आवडू शकतो. तर मी ते सगळे प्रोडक्ट स्वतःवरती वापरून दाखवते. सगळेच मी वापरत नाही, त्यातलं जे आवडेल ते ठेवून घेते आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट्स ते जर माझ्या आजूबाजूला खूप साऱ्या मैत्रिणी असतात किंवा लोक असतात तर ते मी सगळे त्यांना देऊन टाकते, तुम्ही वापरा. कारण आपल्या मुली आहेत, आता मेकअप आहेच एसेन्शियल आणि एवढे चांगले प्रोडक्ट असतात ते, कारण ब्रँड पण नोन असेल, चांगला असेल, जेन्युइन असेल तरच निवडते. खूप सारे ब्रँड्स येतात पण तो ब्रँड खरंच लोकांना चांगला ठरेल का आणि चांगला पडत असेल, इव्हन मला जर सूट झाला तरच मी तो आणि सांगते की तुम्ही पॅच टेस्ट आधी करा. त्यामुळे सगळेच प्रोडक्ट मी नाही वापरत. जर त्यातले चांगले वाटले, मला वाटतं की ठीक आहे हे माझ्यावरती अजून छान दिसतील तर नक्कीच ठेवते. आता 20-25 लिपस्टिक आल्या तर तेवढ्या सगळ्या नाही ना वापरू शकत. ऑफकोर्स. अजून खूप वापरणार आहेत, तर सगळ्याच लेडीज आहेत. म्हटलं घेऊन जा. तुम्ही चाळीमध्ये पण विचारलात ना, सांगते. मैत्रिणींची मजा आहे का? हो, आता मी तुझ्यासाठी पण गिफ्ट तयार करून ठेवलंय. अरे वा. हो. दुसरा प्रश्न याला जोडून होता की आता तू म्हंटलस तसं की तू पॅच टेस्ट करतेस, पण असं कधी झालंय का की या मेकअपच्या प्रोडक्ट्समुळे तुला काही साईड इफेक्ट्स वगैरे जाणवलेत? नाही, मेकअपच्या नाही, पण एक हेअर रिमूव्हल क्रीम होती ती मी स्वतःवरती पायावरती अशी ट्राय केली. क्रीम नव्हती, पावडर होती. त्याने मला खूप जळजळ व्हायला लागली. मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी हे नाही करू शकणार. मग ते बोलले की नाही तुम्हाला सूट झालं नाही याचा अर्थ असं नाही की दुसऱ्यांना सूट होणार नाही. पण म्हटलं मला सूट झालं, माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे, मला सूट झालं तरच मी ते दुसऱ्यांना दाखवणार. बरोबर. मग ते बोलले नाही आम्ही तुम्हाला एवढी रक्कम अजून हे करतोय. नाही म्हटलं मला नाही सूट झाली तर मी नाही दाखवणार म्हटलं, आणि मला हे नको आहे म्हणून सांगितलं सर. त्यामुळे जे सूट होतात, कारण एकतर माझी खूपच सेन्सिटिव्ह स्किन आहे, जर माझ्या सेन्सिटिव्ह स्किनला सूट होत असेल तर ऑब्व्हियसली थोडंफार नॉर्मल असलेल्या स्किनला ते सूट होतं. आणि म्हणून मी सांगतानाही सांगते की मी हे दाखवते म्हणजे वापरूच नका, छोटं त्याच्यातलं पॅकेट घ्या, ते पॅच टेस्ट करा आणि मगच तुम्ही यूज करा. ग्रेट. म्हणजे तू जे सांगतेस ते तू आधी स्वतः Yes, वापरलेस yes, आणि yes, मग तू yes. सांगतेस. ओके. तिसरा प्रश्न ना, ही कॉम्प्लिमेंट पण आहे हा तुला, की तू म्हणजे काय कमाल फिट आहे. एकदम म्हणजे काय म्हणूयात की आता आम्ही जे काम करतो बाहेर ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे, तर त्याच्यातही आता कधीतरी होतच काहीतरी बाहेरचं खाणं वगैरे सुटतच शरीर, पण तू कमाल फिट आहेस. तुझ्या फिटनेसचं रुटीन काय, रहस्य काय आहे? मी भरपूर खाते, भरपूर झोपते, भरपूर हसते. माझं असं मध्ये थोडंसं व्यायाम होतं सुरू, पण मिसकॅरेज झालं आणि त्याच्यानंतर मग ते सगळं थांबलं. पण जे रेग्युलर आहे ना, म्हणजे खाणं जास्त बाहेरचं नाही किंवा हॉटेलिंग नाही जास्त. सकाळचं जेवण जे नॉर्मल असतं, वरण, भात, डाळ म्हणजे चपाती वगैरे, रात्रीचं भाकरी असते, दिवसभर काही नाही किंवा सारखं जंक फूड नाही. पिझ्झा मला आवडत नाही. जास्त मला एक चाट मधला प्रकार म्हटलं तर मी मॉलमध्ये जाऊन काय खाते की पाणीपुरी, शेवपुरी. मला हसतात, वहिनी तुम्ही मॉलमध्ये जाऊन पाणीपुरी खाता का? म्हटलं मी खाते. बर्गर वगैरे असे पदार्थ पावाचे जास्त आवडत नाहीत. आणि शक्य होईल तेवढं म्हणजे लवकर जेवण घेण्याचा प्रयत्न करते रात्रीचं. आणि सकाळचं पण 11च्या दरम्यान आम्ही पूर्ण जेवतो. दिवसभर काही लागत नाही जेवण. एवढं तू बनवतेस कधी सकाळी? नाही, आता मला मदतीला ताई आहेत, म्हणजे आमच्या हा. गावाकडच्या एक ताई आहेत. गेले 7-8 महिने केले, कारण मला हेल्थ इश्यू व्हायला लागले. हम्म. मी म्हटलं मला इकडे पण लक्ष द्यायचं तर मी इकडे नाही देऊ शकणार आणि इकडे द्यायचं तर इकडे नाही देऊ शकणार. मस्त बाबा वगैरे म्हणायला लागले, सचिन वगैरे, की तू थोडं हेल्पिंगला ठेव. जर आता आई असते तर मला ही गोष्ट करायची नसतीच, कारण त्या पण म्हटलं असतं मी करते, घरचं सांभाळते आणि तुम्हाला जे करायचं ते करा. तुझ्या सासूबाई होत्या तेव्हा तू व्हिडिओ बनवायचीस ना तेव्हा नाही. सुरुवातीला? नाहीच. नाही, जेव्हा सासूबाई हॉस्पिटलाइज्ड होत्या तेव्हा जस्ट स्टार्ट केलं होतं, त्यामुळे त्यांना इतकं काही माहित नव्हतं यातलं. पण त्यांनी नक्कीच सपोर्ट केलं केलं असतं असतं, ना. कारण त्यांचं कसं होतं की घर पुढे जाऊ देत. आणि मला एक किस्सा सांगायचा सासूबाईंचा इथं, की लग्न झाल्यानंतर चाळीमध्ये कॉम्पिटिशन होती दिवाळीची आणि रांगोळीची स्पर्धा होती. आणि तेव्हा एक रांगोळी काढली होती मी आणि माझा पहिला नंबर आला होता. त्या इतक्या खुश झालेल्या, भयंकर खुश झालेल्या. मग ते सचिनचं कसं होतं की आईचं म्हणणं कसं की तू पुढे जावंस, सगळ्यामध्ये ऑलराऊंडर असं, म्हणजे शेती पण करता यावी, ह्या सगळ्या गोष्टी. तेवढं होतं त्यांचं. त्यांनी नक्कीच सपोर्ट केला असतं की कर तू, तुला काय करायचं, आम्ही बघतो काय घरातलं काय असेल ते. अरे वा. पुढचा प्रश्न असा आहे की तू आता रेग्युलर व्लॉग्स टाकतेस ऑलमोस्ट, तर हे व्हिडिओ एडिटिंग वगैरे तू कसं करतेस, कधी करतेस, हा वेळ कधी मिळतो, आणि तू काही शिकलीस का ते आता सुरू केल्यावर? नाही, एडिटिंगचं काहीच नाही शिकले. स्टार्टिंगला थोडंसं प्रॉब्लेम यायचा. मग मी सर्च करते, युट्यूबवरती सर्च करायचे की व्हिडिओ कसे एडिट करतात, थंबनेल कसं वापरतात. मला थंबनेल सुद्धा माहित नव्हतं की थंबनेल असा प्रकार असतो. मी काही ना काहीतरी एखादा फोटो घेऊन चिकटवायच्या अगोदर. ते समजलं. आणि जसं तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे ना, तर तुम्हाला कुठून ना कुठून तर ती माहिती गोळा करावी लागते.
मग ते एडिटिंगचा प्रॉब्लेम होत होता मला, की मग इनशॉट ऍप समजलं. त्या ऍपमध्ये जाऊन एडिटिंगचे प्रकार म्हणजे छोटे छोटे असे व्हिडिओ घेऊन मी पहिला ट्राय करायचे आणि नंतर मग व्हिडिओ एडिट करायचे. आता दररोजचे जर व्लॉग जर एडिट करायचं म्हटलं तर आता दोन्ही चॅनलवरती मी कन्सिस्टन्सी थोडीफार ठेवते, दुसऱ्या चॅनलवरती थोडी कमी असते, पण ब्लॉग मी हम्म. दररोजच टाकते. दिवसभराचं माझं जे काय असेल ते मी करते, कारण ठरवून नसतं की हम्म. आज हे होणार आहे, उद्या ते. जे असेल ते कलेक्टिव्हली गोळा करते. म्हणजे 2-2.5 तासाचा व्हिडिओ होतो तो आपल्याला 20 मिनिटामध्ये 15 मिनिटामध्ये मांडायचा आहे. रात्री मला वाटतं 9:30-10च्या दरम्यान मी बसते, व्हिडिओ एंड करते. सचिन आल्यानंतरच व्हिडिओ एंड होतात माझे. हा. बसते आणि जवळजवळ 1-1.5 तास लागतो पूर्ण सगळं करायला, त्यामुळे झोपेचं खोबरं होतं. रात्री एडिट करतेस आणि मग दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या अपलोड दिवशी होतो. अपलोड होतो. बापरे, म्हणजे रुटीनच झालंय का हो, आता? हो, हो. आणि मजा वाटते. अरे वा, मग मग नसेल दमायला नाही, कारण मजा आपल्याला पैसा पण मिळतोय. हे बरोबर आहे. मग पैशाला काही पर्याय नाही नाहीच बाबा. नाही, सगळी सोंग आणता येतात, पैशाचं पैशाचं नाही सोंग आणता येत. नाही. आणि आम्हाला 2018ला समजले, खूप मायनस मध्ये बॅलन्स होता आमचा. त्यामुळे सेव्हिंग काय करायचं आहे, सेव्हिंग किती महत्वाचं आहे आणि पैसा कमवणं किती महत्वाचं आहे हे जास्त समजले. आता पैशाचाच विषय आहे, तर अनेक तुझे सबस्क्रायबर आहेत, त्यांना ना तू टाकला होतास आय गेस पहिल्या पेमेंटचा व्हिडिओ हो, टाकला होतास. टाकलं. पण कधी मिळालं होतं आणि किती, पहिलं पेमेंट किती, आताच नको सांगू. पहिलं किती हो. मिळालं होतं? आता आता 2023 सुरू आहे ना. 2021ला मला आठवते, एप्रिल महिन्यामध्ये माझं, एप्रिल महिन्याचं पूर्ण कलेक्टिव्हली गोळा करून मेच्या 21 तारखेला 29,000च्या दरम्यान पहिलं पेमेंट आलं होतं. आणि हे फक्त युट्यूबचं ना, म्हणजे ब्रँड वगैरे तेव्हा ब्रँड नव्हते माझ्याकडे, तेव्हा फक्त युट्यूबचं होतं. आणि मम्मीला म्हटलं, मम्मी 29,000 आले. म्हटलं, काय? म्हणजे माझ्यासाठी रक्कम मोठी होती, कारण Of 8,000 course. वरती जॉब किंवा 20,000 जॉब असं होतं माझं. हम्म. 20,000 साठी पण मी खूप मेहनत करत होते. म्हटलं 29,000 मी महिन्याभराचे माझे आलेत. म्हटलं ठीक आहे, चला भारी झालंय. मग त्याच्यानंतर ते जसं व्हिडिओज कन्सिस्टंट राहतील तसं तुम्हाला तो रेव्हेन्यू मिळत जातो. मग ते म्हटलं चला आता ह्याच्यातच करायचं, जीव लावून मेहनत करायची आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळवायचं. आता तू एक, आता बोलता बोलता पटकन टिप दिलीस की व्हिडिओज तुमचे कन्सिस्टंट असले पाहिजेत. हो. असं तू आता ह्या सगळ्या प्रवासात अनेक गोष्टी शिकल्या असशील. आता मला तुला हा प्रश्न विचार, म्हणजे हायपोथेटिकल आपण सिच्युएशन बघूया की आता 2023 मध्ये तुझं जे चॅनल आहे ते सोडून जर तुला सांगितलं की 0 सबस्क्रायबर पासून पुन्हा नव्याने चॅनल सुरू कर, तर तू कुठल्या 4 गोष्टी आहेत की त्या तू कायम ठेवशील आणि ते तू शिकलीस, हे तू धडे घेतलेस? पहिली तर गोष्ट कन्सिस्टन्सी, दररोज मला व्हिडिओ टाकायचे. दुसरी गोष्ट की जेव्हा मी हे व्हिडिओज केले स्टार्टिंग, कारण मी खूप एक्सपेरिमेंट करून बघितले की कुकिंग, फॅशन किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, तर मला एकच टॉपिक घेऊन करायला आवडेल. म्हणजे एखाद्या व्हिडिओला एक ऑडियन्स मिळाला, 1,00,000 जर व्ह्यूज मिळाले एखाद्या व्हिडिओला, तर दुसरा व्हिडिओ समजा मी मेकअपचा केला, त्याला 1,00,000 व्ह्यूज मिळाले, दुसरा मी कुकिंगचा टाकला तर ती ऑडियन्स बघणार नाही, त्यांना मेकअपचेच बघायला आवडतील. तर ही गोष्ट ठरेल. तिसरी गोष्ट की मेनली ऑडियन्सशी जसं मी कनेक्ट होते इथं, तर तीच गोष्ट मी इथे पण करेन, कारण कनेक्ट होणं खूप महत्वाचं आहे. आणि चौथी गोष्ट प्रामाणिकपणा ठेवेन, कारण मी जर एखादी गोष्ट करते, जसं ब्रँडचं म्हटलीस, की ते सांगणं खूप गरजेचं आहे. कारण आपला ऑडियन्स खूप विश्वास ठेवून बघतोय आपल्याकडे. एखादं प्रोडक्ट परचेस करायचं म्हटलं तर आपल्यासाठी ठीक आहे, आपल्याला ब्रँड प्रोव्हाइड करतात, आपल्याला खरेदी करावी लागत नाही. पण 500-600 रुपये एखाद्या प्रोडक्टला घालायचे, ते प्रोडक्ट तितकंच जेन्युइन पाहिजेत. तर जे मी सजेस्ट करेन माझ्या ऑडियन्सला, तर ते जेन्युइन पाहिजेत आणि तो प्रामाणिकपणा ठेवेन. ही 4 गोष्टी मी सोबत घेऊन अरे वा, मग नक्कीच 0 पासून परत आता तू करू शकते. करू शकतेस? करू शकतेस. अरे बिनधास्त करू वा. शकते. आता आणखीन एक प्रश्न असा की आपण आज तुझ्या चाळीतल्या घरी आलोत. मी तुम्हाला शक्य झाल्यास थोडीशी झलक दाखवीन धनश्रीच्या घराची, पण अनेक जण असं म्हणतात आता तर तू कमाल कमवत असशील, मग अजून पण चाळीत का? म्हणजे का नाही कुठे फ्लॅट किंवा असा काही प्रयत्न आहे का, विचार चालू आहे का? आधीपासून अजिबात नव्हतं. जेव्हा घर रिनोव्हेट करायला घेतलं आम्ही, थोडेसे मला चेंजेस करायचे होते, कारण चाळीतलं घर म्हटल्यानंतर त्या सिस्टीम तशाच असतात की एकच सिस्टीम. पण कधी कधी माझा थोडासा विश्वास आहे वास्तुशास्त्र किंवा ह्या वस्तू, तर मला थोडंसं होतं. बाबांना पण बोलले की बाबा हे असं करूयात का आपण, मग चला करूयात. मग तेव्हा घर सजवताना आमच्या चौघांचंही सगळं असं हे होतं की मस्त वाटत होतं की हे इथं लागतंय, हे इथं लागतंय. इव्हन माझं किचनचं म्हणा, तेवढंच किचन आहे, पण ते मला बेस्ट करून घ्यायचं होतं. तिथल्या तिथे फ्रीज, वॉशिंग मशीन असं टाईपमध्ये. आणि त्या सगळ्या गोष्टी आता भावना एवढ्या गुंतल्यात. जेव्हा आम्ही आता रिसेंटली विचार केला की आता ठीक आहे, आरव मोठा होतोय पहिली गोष्ट, कारण आता आम्ही ऍडजस्ट केलं पण मुलं ऍडजस्ट नाही करत. आणि मुलगा मोठा होतोय तर काही गोष्टींसाठी आपण पुढे कुठेतरी जाणं गरजेचं आहे. मग ठीक आहे म्हटलं चला करूयात. माझं कसं होतं की बाबांना फ्लॅटचा पण अनुभव देऊयात, आता आपल्याला कपॅसिटी आहे ना तर देऊयात.
नंतर मला समजलं की ह्यांना इच्छा नाहीये जायची, गावाकडे जायची इच्छा आहे. पण तेव्हा सर्च करत होतो, पण ते दिवसभर सर्च करूनंतर रात्रीला घराकडे भेटलं, नाही मी हे केलंय, मी ते केलंय, मला नाही जायचं सोडून. आणि ते असं रडायला एक टाइमला सचिनला आणि मला डोळ्यात पाणी आलं की हे सोडून जायचं, नाही 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 राहू देत, हे करायचं नाही. तर ते असं होतं की घरात हे सोडून जायचं नाही आता, की बास झालं, जेव्हा बघू तेव्हा बघू, कुठे शिफ्ट व्हायचंय तेव्हा बघू. पण सगळे बोलतात की धनश्री आणि आता तू शिफ्ट हो, हे हो. मग ठीक आहे, जेव्हा व्हायचं तेव्हा होते मी, माझ्या नशिबात असेल तर मी लवकर पण होईल आणि ते घर पण तसं मला मिळेल. पण एवढंच झालं की ह्या घराच्या ज्या वाईब्स आहेत मला ज्या येतात, त्या जेव्हा एखादं घर मी बघेन आणि त्या जेव्हा येतील तेव्हाच मी शिफ्ट होणार. नाहीतर फक्त चांगलं मिळतंय, एखाद्या ठिकाणी मिळतंय तर नाही. हे घर माझं जे, या घरानं भरपूर दिलंय मला आणि खरंय. प्रचंड दिलंय. त्यामुळे हे घर अशा वाईब्सच्या घरात मला मिळते, त्याच घरात मी शिफ्ट होईन असं ठरवलंय. मग ते भलेही 2 वर्ष लागू देत, 1 वर्ष लागू देत किंवा 1 महिना लागू देत. म्हणून बोलतात, म्हटलं ठीक आहे, मला आवडते, मला राहायला आवडते. खूप लोक बोलतात, इव्हन माझ्या फॅमिली मधले पण, आता हो ना बाई, हो ना तर कसं वाटतं ते? तर नाही, म्हटलं मला जाम आवडते चाळीत राहायला. ही लोक, सगळ्यांशी कनेक्टिव्हिटी, सगळ्या गोष्टी जवळ आहेत, मज्जा वाटते. आणि ते एक फील येतोय गावाकडे राहायला, कारण मी गावी राहिले, त्यामुळे तो फील येतो. त्यामुळे मी एन्जॉय करते म्हणून सांगते चाळ सगळं. आवडते ना, चाळ भरपूर. वीज. मी पण स्वतः चाळीत राहते, त्याच्यामुळे मला पण चाळीचा एक जो अनुभव आहे ना, बरोबर. कारण ते असतं ना, एक माणुसकी म्हणतात ना, जी गावाकडे होती ती कुठेतरी आता मुंबईत आल्यावर फक्त चाळीतच अनुभवता येते. भरपूर भरपूर त्याच्यामुळे तू बघ, पण तुला शुभेच्छा. तू पुढे पण जर कुठे घराचं बक्षीस होईल, लवकरात ते पण लवकर. होईल नक्कीच. कारण आपण एकाच ठिकाणी नाही थांबू शकत. हां. परिवर्तन जसं म्हणतो ना, बरोबर आहे. नियम आहेच. तर तो होणार कधी ना कधी. पण जेव्हा होईल ना, तेव्हा मला ही सगळ्या गोष्टी पूर्ण ऍक्सेप्ट करायला झालं पाहिजे. कारण एखादं घर आपण सजवतोय तेव्हा सगळ्या इमोशन्स भरलेले असतात आणि ते सोडू शकत नाही आपण नाही. सहजासहजी. मी बाहेर जरी पडलो तरी घरी कधी एकदा येते असं वाटतं. मस्त वाटतं मला घरी आल्यानंतर माझं. ते जेव्हा इमोशन स्ट्रॉंगली मी माझ्यासोबत घेऊन दुसऱ्या घरात नॉर्मली, कारण त्या घरात गेल्यानंतर ह्या माझ्या वाईब्स राहणार आहेत, की माझं हे घर, त्या घराला ते घर पण द्यावं लागणार आहे. हे जेव्हा मी घेऊन जाऊ शकेन तेव्हाच मी मूव्ह व्हायचा विचार करते. अरे वा. आता आपण आपल्या तिसऱ्या सेगमेंटकडे वळूयात. त्याचं नाव आहे ट्रोलिंग ते स्क्रोलिंग. आता मी तुला सांगते, तुला चांगला अनुभव असेल आता ह्याचा. हो, हो, हो. दोन्हीकडचा आहे खरं तर, आहे. चांगले पण आहेत, वाईट पण आहेत. सुरुवात आपण चांगल्यापासून करूया. मला पहिले तुझे जे असंख्य चाहते आहेत त्यांच्यातनं तुला आलेल्या 3 छान कमेंट सांगशील. आता रिसेंटली मला आली होती एक कमेंट की तू म्हणजे आताच 4-5 व्हिडिओच्या मागे, तू आदर्श गृहिणी आहेस, हे सगळं तुम्ही जे स्टार्टिंगला हां. बोललात ते होतं. आणि तुझ्याकडून भरपूर शिकायला मिळतं. मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे, पण सगळ्या गोष्टी ज्याप्रमाणे हँडल करतेस, सगळ्या गोष्टी तू बघतेस किंवा जे काही असू देत, तर ते खूप छान वाटतं आम्हाला बघायला. आणि हे मस्त वाटतं. अशी एक होती. एक अशी कमेंट होती की ज्यांच्या मुलाची लग्न होती, करत होत्या त्या, आणि आउट ऑफ इंडिया ती मुलं होती त्यांची. आता झाली त्या मुलांचे लग्न. तर त्या बोलल्या की तुझ्यासारखी आणि तुझ्या बहिणीसारखे सून पाहिजे तुम्हाला धनश्री, आणि जी असं पूर्ण घर सांभाळेल, इव्हन स्वतःचं स्वप्न पण बघेल. तू जसं करतेस, घर सांभाळून सगळं करतेस, तर त्या गोष्टी कारण म्हटलं छान, मस्त वाटलं. आणि एक होतं की मला आठवतं बाबांच्या बाबतीतल्या काहीतरी गोष्टी होत्या. तर ते होते की तुमच्यासारखी बायको मिळायला कुठल्या देवाचे नवस करावे लागतील तेवढं सांगा. सचिननी त्यावरती कमेंट टाकलेली, महादेवाचे करा. केले होते की काय 16 सोमवार वगैरे? नाही, मी 5 सोमवार केले होते. नाही तुम्ही नाही सचिन. नाही, त्यांनी काही नाही केले. त्यांनी काही नव्हते, मी केले होते. अरे वा. पण नाही, तुम्हाला पण चांगलं म्हणजे काय म्हणूयात, एक जर आता ह्या सासरच्या कुटुंबाची एक जो सपोर्ट तुम्ही सांगताय संपूर्ण या इंटरव्ह्यू मध्ये, त्याच्यावरनं कळतं की तुम्हाला चांगली लोक मिळाली. भरपूर चांगले आहेत, सगळीच चांगले आहेत. आता या माझ्या चुलत नंदुबाई वगैरे आल्यात, त्यांना फक्त एका शब्दाने सांगितलं, ताई असं असं यायचं, त्या पण हौशेत आल्या की हे वगैरे करणं. तर सगळीच चांगले आहेत लोक. आपण धनश्रीच्या कुटुंबातल्या पण काही 1-2 जणांना भेटणार आहोत, पण त्याआधी पहिला एक प्रश्न संपवूया की आता जसं चांगलं म्हणालीस तू, तसे तुला ट्रोल्सही खूप येतात, म्हणजे त्याला काही म्हणजे त्यांना थांबवूच शकत नाही. तर अशा कुठल्या कमेंट आहेत का 3 कुठल्याही की ज्याने कुठेतरी ना खचल्यासारखं वाटतं, तू सावरतेस पण खचल्यासारखं वाटतं? पहिली जी मला आली होती कमेंट, आणि ते होतं की माझं ते जुनं घर होतं चाळीचं, आणि त्याच्यामध्ये मी स्वयंपाकाचं दाखवत होते आणि फ्रीजवरती मी आपलं चपाती ठेवण्यासाठीचं जे होतं ते होतं, आणि मी चपाती टाकत होते त्याच्यामध्ये. तर ती एक कमेंट होती की शी, किती कंजेस्टेड किचन आहे आणि चपात्या कुठे फ्रीजवरती टाकते, असं होतं ते. म्हणजे दुसऱ्या दिवशी मी उठल्याने पहिली मी रडायलाच लागली, कारण तोपर्यंत मला कुठलीही अशी कमेंट आली नव्हती. आणि माझे सबस्क्रायबर मला वाटतं जवळजवळ
45,000च्या आसपास काहीतरी होते. नॉर्मल यायचे, पण असं घरावरून बोललेलं नव्हतं. आणि मी हे घर तेव्हा पण खूप मेहनतीने सजवलेलं. नीटनेटकेपणा किंवा ह्या गोष्टी, आणि मी कुठे अशी काहीच नव्हती. तिने ते बोलल्यानंतर शी हा जो शब्द होता, की काय चाळीतलं असं होतं ना ते, मी रडायलाच लागले. आणि तो व्हिडिओ केला होता मी. आणि तुला वाटणार नाही, मी त्या मुलीला शोधून काढलं की कोण आहे ती. ओ. आणि ते पण लिंक आता सचिन IT मध्ये आहेत, तर मग ते थोडंसं आम्हाला सापडायला काही अवघड गेलं नाही. मग मी तिला फेसबुक वरती कॉन्टॅक्ट केला. म्हटलं तुम्ही असं का बोललात, म्हटलं तुम्हाला माहित आहे का, म्हटलं आमचं घर कसं आहे किंवा आम्ही कसं राहतो. माझं जेव्हा तिच्याशी बोलणं झालं, पहिला ती थोडंसं, कारण खूप लेडीजने तिला ट्रोल केलं, नंतर हो. खूप काही काही बोलले, कारण चाळीतल्या घराविषयी तिनं बोललं होतं. पण त्याच्यानंतर मी तिला बोलले. मग ती बोलली, तुझ्याशी बोलल्यानंतर मला समजलं की तू किती जेन्युइन आहेस, की मला वाटलं तू शिवी घालशील मला किंवा हो. बोलशील. म्हटलं तो प्रश्न नाही, पण तुम्ही असं बोललात का, तुम्हाला माहित आहे का कशी राहतात माणसं, ऍडजस्ट कसं करतं. माझं माहेरी म्हटलं मोठं घर आहे, सासरी पण मोठं घर आहे, पण म्हटलं मुंबई सारख्या शहरामध्ये सर्व्हाइव्ह करताना खूप सगळ्या गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात. सगळ्यांना सोन्याचा चमचा, चांदीचा चमचा नाही मिळतो असं मिळत. नाही. छोट्या छोट्या अगदी रूम मधून मोठे मोठे स्टार झालेले आहेत. कोणाचं नशीब कुठे जर सांगू शकत नाही. मग ते बोलल्यानंतर ती जी आहे ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आता. ती त्याच्यात कॉन्टॅक्ट मध्ये आहे, कॉमेंट्स असतं, सगळं असतं. खूप अरे छान वा. बोलते ती. आणि त्याच्यानंतर तो जो व्हिडिओ तो पण मी प्रायव्हेट केला, कारण तिनं स्वतः माफी माफी पण मागितली माझी, मागितली. की माझं चुकलं म्हणायला लागली, की मी असं बोलायला नको होतं. हे जेन्युइन होती, की ट्रोलर ठीक आहे. पण त्यांना ते समजलं. आता दुसरं एक होतं, रिसेंटलीच काय झालं, की सिंड्रेला एक ड्रेस मी शिवून घेतला हो होता. हो. ते एक ऍपचं प्रमोशन होतं, क्लाउड टेलर म्हणून. आणि प्रत्येकीला वाटतं, कोणाचं फिगर बारीक असतं, कोणाचं, आणि तेव्हा मी थोडीशी चबी होते. आणि तो ड्रेस घातला होता, तर एकटीने कमेंट टाकलेली की सिंड्रेला अशी थोडीच असते, सिंड्रेला कशी एकदम सडपातळ बांधा वगैरे. मी म्हटलं सिंड्रेलाची व्याख्या नाही पहिली गोष्ट. आणि तिला मी तिच्या भाषेत उत्तर दिलं होतं. तर ती जे कोण लेडीज आहेत, ते आता प्रत्येक जे रोस्टर चॅनल वगैरे असतात त्याच्यावरती जाऊन त्या कॉमेंट्स करत असतात खूप विचित्र अशा. आणि ते मला 1-2 वेळा वाईट खूप वाटलेलं, की जर तुम्ही मला ती कॉमेंट्स केली तर मी तुम्हाला तशाच भाषेत उत्तर दिलं. बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते तिथं स्टॉप करायला पाहिजे. पण ते वाढतंय इकडे तिकडे जाऊन. ते मेनच काहीतरी 2-3 आयडीज आहेत. मग ते एक थोडंसं अजूनही डोक्यात राहतं, की का अशी लोकं करतायत वगैरे. आणि अजून एकटी होती, की त्यांना पण सेम असंच काहीतरी ट्रोलिंग केलं, उत्तर दिलं. तर ते माझ्या वडिलांच्या विषयी बोलणं, की माझ्या आईचे संस्कार वगैरे. मी म्हटलं ह्या लोकांना माहित किती आहे माझ्या आईविषयी, माझ्या आईचं स्ट्रगल किंवा माझ्या वडिलांविषयी तुम्हाला किती माहिती आहे. तर मग ते सगळं त्यांनी टाकलं होतं. माझ्या बहिणीला ते रडू आवरलं नाही. आणि मला ते म्हणजे ट्रोलरना पण असंच सांगायचं, की एका विशिष्ट गोष्टी पण लिमिटेशन पर्यंत तुम्ही बोला कोणालाही. तुम्ही सांगा, चुका सांगा. कारण मला अशा खूप साऱ्या सांगतात, धनश्री तुझं स्वयंपाकातलं हे चुकलंय. मी त्यांना सांगते थँक्यू, मी हे बदल करेन. ते अप्रिशिएट पण करतात. खूप सारे असे कमेंट पण आहेत, की अप्रिशिएट करतात, की मला वाटलं तू रागावशील. मी म्हटलं तुम्ही मला चांगल्यासाठी सांगितलं, मी का रागवेन. पण जिथे तुमच्या कुठेतरी एक लिमिट क्रॉस करून कमेंट केली जाते, तेव्हा मी उत्तर देणं ग्राह्य धरते, की बरोबर. मग समोरच्याने पण ते तेवढ्याच ह्यानं घेतलं पाहिजे. बाकी तिथल्या तिथे सोडून दिलं ना, काही प्रॉब्लेम होत नाही. तुम्ही मला बोललात, मी तुम्हाला बोलले, सोडून द्या. तुम्ही मला प्रेम दिलं, मी तुम्हाला डबल प्रेम देईन, सोडून द्या तिथल्या ते. ते पुढे कॅरी फॉरवर्ड करत गेलं ना, मग ते वेगळं होत जातं. आणि हे मध्ये थोडासा त्रास झालाच होता या गोष्टींचा. पण एका मैत्रिणीच्या एका व्हिडिओने थोडंसं चेंज झालं. BK शिवानी यांचा व्हिडिओ पाठवलेला त्यांनी. आणि त्यामध्ये त्यांनी होतं, की समोरचं जर तुम्हाला वाईट बोलत असेल, तर ते त्याचं कर्म आहे. आणि तुम्ही जर त्याला तसंच उत्तर दिलं, तर ते तुम्ही कर्म तुमच्यासोबत फॉरवर्ड करताय. त्यामुळे सोडून द्या. ते जेवढ्या कुठला वाईट विचार करतात ते करून द्या. तुम्हाला आयुष्यात काय करायचं हे तुम्ही कन्फर्म करा आणि पुढे जा. मग म्हटलं ठीक आहे, आता कोण काय बोलतंय ते बोलू देत. ह्या कानानं ऐकूया, त्या कानानं सोडून देऊया आणि आपण पुढे जाऊया. अरे वा. यातलाच एक तिसरा प्रश्न असा आहे, की काही ना म्हणजे तुला बघून तू खरं तर आता डेली व्लॉग आधी होत होते, पण तुला बघून अनेक गृहिणींनी सुरू केलेत व्लॉग खरं. तर ना काहींच्या बाबतीत लोकं कंपेअर करतात. म्हणजे खरं तर ते तुझे फॅन्स असतील, पण त्यांच्याकडे जाऊन अशा कमेंट करतात, "तू धनश्रीला कॉपी करतेस, तू हाऊस क्वीनचे व्हिडिओ बघ." तर तुला ज्यांना कंपेअर करतात, तर त्यांना काही असं कधी-कधी वाईट वाटू शकतं ना, की मी पण मेहनतीने करतेय, तर मला का असं म्हणून. तर तू त्या सगळ्या क्रिएटर्सना किंवा आता ज्या पुढे क्रिएट करतील अशा गृहिणींना, तुझ्या मैत्रिणींना काही सल्ला देऊ शकतेस का? इच्छितेस का? मध्ये जेव्हा हाऊस क्वीन अचानक जास्त व्हायरल झालं, तेव्हा खूप लेडीजनी चॅनल काढले. त्यांनी स्वतःच्या चॅनलचं नाव पण हाऊस क्वीन आणि पुढे आपले नाव असं ठेवलं. मी ते बघितलं, म्हटलं छान वाटलं. आपल्याला कोणतरी फॉलो करते आणि कोणीतरी इन्स्पायर होते, हे बघून मस्त वाटलेलं. आणि अशा अजूनही कमेंट्स असतात, की ताई तुला बघून आम्ही चॅनल स्टार्ट केले, आम्ही काहीतरी करू इच्छितो वगैरे असं. मग काही काही चॅनलवरती अशा कमेंट आलेल्या, की धनश्रीला कॉपी करू नकोस किंवा तिच्यासारखं तुला जमणार नाही.
ते काय होतं की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतोय आणि त्याला कोणतरी फॉलो करून मुद्दाम त्याला हे करत असेल तर त्या व्यक्तीला थोडंसं वाईट वाटू शकतं की ही माझी व्यक्ती आहे, मी हिला फॉलो करते. तर ते त्यांचं प्रेम आहे. मग मी यांना जेव्हा माझ्या एका व्हिडिओमध्ये मला समजलं तेव्हा मी सांगितलं की कुणालाही असं बोलू नका. आता त्यांचं पर्सनल लाईफ, प्रत्येकाचंच लाईफ सेम नाही. पण त्यांनी थोडंसं शिकत असेल तर ओके आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण प्रत्येकाला पुढे जाण्याचा अधिकार आहे. आणि तेव्हा मी त्या म्हणजे आपल्याच फॉलोअर्सना सांगितलं होतं की कुणालाही काही बोलू नका. आणि तुम्हाला वाईट वाटणं साहजिक आहे की आपल्या व्यक्तीचं कोणीतरी डुप्लिकेट करते किंवा हे, पण ठीक आहे. सगळ्याच गोष्टी कॉपी नाही करू शकत माणूस. थोडं त्यांचं लाईफ हळूहळू शिकतील, त्यांनाही पुढे जायचा अधिकार आहे. मग त्याच्यानंतर एवढं काही जास्त नाही झालं. 1-2 झाले होते तसे, पण त्यांना मी पर्सनली कॉन्टॅक्ट करून म्हटलं की नका टेन्शन घेऊ, बोलतील आणि ते तुम्ही म्हणजे एक स्पोर्ट्समनशिप ह्यानं घ्या आणि राहू देत म्हटलं. बरोबर त्याच्यात आहे. एवढं म्हणजे काय नाही. सगळ्यांनी पुढे जाऊया. हो, त्या हो. एक जी कम्युनिटी कारण हे युट्यूब माझं एकटीचं नाहीये. युट्यूब सगळ्यांचंच हो, आहे. तर आतापर्यंत आपण धनश्रीशी गप्पा मारल्या, पण मगाचपासून धनश्रीचे बाबा, माझ्या काही कुटुंबियांची नावं घेते, मैत्रिणींची नावं घेते, त्यांना पण भेटूयात. त्यांचीही धनश्रीच्या प्रगतीविषयीची काय मतं आहेत, काय कसं वाटतंय ते जाणून घेऊयात. तर धनश्री, तू सगळ्यात आधी मला सगळ्यांची ओळख करून देशील. हे माझे सासरे आहेत. नमस्कार. ह्या माझ्या नंदुबाई आहेत, म्हणजे बाबांचे जे भाऊ आहेत ना, हा. मोठे भाऊ, तर त्यांच्या मुलगी आहे ही. ओके. आणि त्यानंतर ही माझी मैत्रीण. Hello. आणि माझे जे काही मेकअपचं किंवा काही असेल तर त्याच्यामध्ये हिची खूप हेल्प होते. अरे वा. आणि इथेच राहते ही पण. ओके. तर मी तुमच्यापासून सुरुवात करते. अजिबात टेन्शन घेऊ नका, बिंदास बोला. धनश्रीने जेव्हा व्हिडिओची सुरुवात केली, तर आता तुमचे पण बाहेर मित्र वगैरे असतील, तर ते असे पटकन ओळखत असतील ना, मग तुमची सुनबाई असे व्हिडिओ वगैरे बनवते. कसं वाटतं तेव्हा? लय बरं वाटतं. मुलग्याला जर आणायला गेलो शाळेला केंजरला, हा. तर तिथं बऱ्याच महिला त्यांनी विचारतात, अरे आरवचा बाबा हे होते व्हिडिओमध्ये. हा, परिवारमध्ये आम्ही जातो ज्येष्ठ नागरिक म्हणून, हा. तिथं पण अहो बघतो तुमच्या सुनबाईचं व्हिडिओ छान असतात, तुम्ही पण दिसला असे. म्हणजे आम्हाला सुद्धा चांगलं वाटतं. हा. काय आणि धनश्रीचा अभिमान वाटतोय आपल्या सुनबाईंचा कुठेतरी. वाटणारच की आपल्या माणसाचं जर चांगलं कौतुक करत असतील हा. तर ते अभिमान वाटणं गरजेचंच आहे आणि वाटावं. आणि तिनं ह्याच्यापेक्षा बी भरभराटी करावी. अरे वा. तिच्यामुळं आम्हाला एवढ्या हे मिळतंय, लोकांच्या ओळखी हम्म. किंवा गाठाभेटी असं. त्याच्यामुळं चांगलं समाधान आहे. आणि काही सल्ला द्यायचा असेल धनश्रीला, म्हणजे तुम्ही आता, मला तिने अनेकदा सांगितलं आता बोलताना की मला बाबा खूप सपोर्ट करतात, बाबा असं असं सांगतात. मध्यंतरी तर काहीतरी एक ठेच्याचा मी व्हिडिओ बघितलेला की बाबांनी आणून दिला होता वगैरे. केला होता त्यांनी. तर कामाच्या बाबतीत जर काही सल्ला द्यायचा असेल तर काय द्याल? तिला जे काय समजा चुकत असेल किंवा काय असेल तर तिला मी सांगतो, असं नाही, असं करायचं, असं नाही. आणि ती मग त्या पद्धतीनं करते. ते भरपूर तिनं फरक पाडला माझं बघून किंवा शिकवणी ऐकून. अरे वा. चांगली प्रगती केली तिनं आणि चांगली गोष्ट आहे. असं ऐकल तर ते चांगलंच आहे. जुन्या माणसांचं थोडंसं ऐकणं हे चांगलं हे आहे. तर तिनं स्टार्टिंगला बी युट्यूबचं हे चॅनल काढायच्या टायमाला आम्हा सगळ्यांचा घरातल्या कुटुंबाचा तिनं हे घेतलं. म्हणजे काय तुमचं मत आहे हे. तर आम्ही तिला सांगितलं, तुला जर इच्छा आहे तर त्याच्यामध्ये तू करू शकतेस. काय घरी बसून सगळंच होत आहे. आम्हाला पोटापाण्याचं बी भेटतं, पोराबाळाच्या शाळेचं बी भेटतं आणि तू घर सांभाळीत आम्ही बिंदास कुठं बी हिंडून फिरून खाऊ शकतो. अशा पद्धतीने तिला सपोर्ट केला. आणि बाकी मग काय हाताखाली थोडं इकडं तिकडं काहीतरी करावं लागतं, ते करतोच आम्ही. का ती एवढी रात्रंदिवस मेहनत करते. आणि बऱ्याचशाच बायांनी मला सांगितलं, धनश्री करते ते काय खाऊ नये, भरपूर डोकं लागतं तिला. आणि ते अक्षरशः रात्रंदिवस ते डोक्यात असतं आणि ते झाल्याशिवाय तिकडे बघत नाही जेवणाकडे बी. अरे वा. अशा पद्धतीचं तिचं मेहनतीचं काम आहे ते. आणि तिला मेहनतीचं फळ दिलंय लोकांनी एवढं प्रेम दिलंय ना, त्याच्यावरच तिनं समाधान मांडलंय. आणि त्याच्यासाठी रात्रीचा दिवस करून ती काहीतरी स्वतःची प्रगती करायला बघते. आणि त्याच्या प्रगतीत तुमचा सगळ्यांचा सुनबाईंना फुल सपोर्ट आहे. हा. सुनबाई आगे बढो, बाबा साथ आहे. व्हेरी गुड. आता मला तुम्हाला विचारायचं, त्यांचं मगासपासून असं झालं, काय विचारते नाही म्हणजे कधी आता तिच्यामुळेच आपण जे काय
नवीन पिढीचं शिकतोय हा. ते तिच्याकडून शिकण्यासारखं आहे. हा. आणि म्हणजे पुढच्याला ती सपोर्ट किंवा प्रेमान सांगणं आणि धनश्री घरी कशी आहे हो? अशीच आहे जशी आम्हाला दिसते आहे तशी? आहे तशीच आहे. आणि तुम्हाला कधी असे लोक येतात का सांगायला, म्हणजे तुम्ही अहो खूप. मी पण आता परिवारला योगाच्या ह्याला जाते ना. हा. अरे तू तिकडे होतीस. अरे म्हटलं माझी ती भाऊचं आहे, माझी वहिनी आहे ती. हो. असं म्हणजे तिथूनच तिची ओळख म्हणजे जी भाभिसा. काय आहे ती भाभिसा. भाभिसा. भाभिसा ती ओळख जी हो काय आहे का? ती तिच्यापासूनच म्हणजे आम्ही हे झालो म्हणायचं, प्रचार झाल्यासारखं झालं म्हणायचं. हो. आणि तुम्ही पण मग धनश्रीच्या व्हिडिओ मध्ये वगैरे येतात हो तेव्हा? असते ना. ते हा. अजून मग तेव्हा भीती बोलवते. वाटते की आपलं नाही नाही तेव्हा तेव्हा नाही असं बिनधास्त काय वाटत. असतात. फ्रीली असतो आम्ही. बिनधास्त. तसं काय ते आम्हाला काय चालू आहे ते याचा काय आपला माहितीच. संबंध. काही पण आपण बोलतो. मग तिला म्हणते तुझं काय चालू आहे काय ग ते. म्हणजे आपण काहीतरी बोला. म्हणजे आमची काकांची मुलगी आणि ती आली की मला अजून ती बोलवते. हा. ऍक्च्युली ती गावी गेली त्याच्यामुळं माझं इथं आगमन व्हायचं होतं. त्याबद्दल तुमचं बरं झालं पण तुमचं आगमन झालं. मला उलट छान वाटलं तुमच्याशी बोलून पण. खूप आ- म्हणजे हा. तिच्यासारखं तिच्याकडून जे काय शिकण्यासारखं जे काय आहे ते खूप छान आहे. आणि तिच्या सपोर्टिंगमुळं आम्ही पण जरा मी ऍक्च्युली सांगायचं म्हणजे कोरोनामध्ये खूप हे झालेले संपल्यान जमा होते आणि अशीच दुपारचे आली ती बोलली तुम्ही माणसात या जरा. हा. माणसात आल्यानंतर तुम्ही सगळी विसर पडू शकतो तुमचा. धनश्रीने तेव्हा हा. सांभाळून घेतलं. खूप खूप म्हणजे मग तुम्हाला तिथं घरी गमत नाही तर तुम्ही इकडे या. हा. आबा पण आमचे नेहमी जातात. त्याच्यामुळे भाभीस आपल्या एकदम पुढे. हो, पुढे. मग अशी त्या म्हणाल्या हम तुम्हारे साथ आहे, साथ. तशी तुम्ही कायम तुमची नाही, साथ कुठे ठेवा. जाईल तिथं म्हणणार अरे ती तू कोण आहे? अरे माझी भावजा आहे ती म्हणून सांगते मी. अरे ही वा. चुलत विलत अशी काय नाही. आम्ही किती आत्यांची मुलं पकडून आम्ही 15-16 जण आहोत. हा. पण त्याच्यात म्हटलीस तर फेवरेट आहे ना, हो, हो. आवडते ना. खूप. वा वा. आवडते नाही म्हणजे सगळ्यांना सामावून घेते किंवा जे काय करली नाही तिचं शिकावं कुणी पण. बरोबर आहे. खूप छोट्या परिवारातून त्या येऊन हा. मोठा परिवार तिनं तयार हा, केला म्हणायचं. बरोबर. आपण त्याच्यात बरोबर. तेवढंच म्हणायचं. वा. छान बोलत बघा. हो. मग किती छान बोलल्या त्या. ऍक्च्युली माझ्या मिस्टरांनीच तिचं हा, मागणं त्यांचे काढलं. मिस्टर आहेत ना त्या माझ्या आम्ही जा जावं हे म्हणजे आहेत. तिचे हा. आत्ते ती माझी जाऊ म्हणायची. हो, अच्छा. मग त्यांनी आणि स्थळ आणलं होतं. स्थळ आणलं. अरे वा. स्थळ म्हणजे आणलं. धनश्रीचं इकडे येण्यामध्ये पण ह्यांचं हो, कॉन्ट्रीब्युशन हो, आहे. आहे. वा वा वा. छान. आता धनश्रीच्या मैत्रिणीकडे वळूया. ती पण स्वतः एक मेकअप आर्टिस्ट आहे, हा. बरोबर? ती बोलते ती बोलते. टेन्शन आलं. काय वाटतं किती कशी काय तुमची मैत्री कधी ओळख झाली? ओळख म्हणजे आम्ही खूप वर्ष झाली म्हणजे वहिनींचं लग्न झाल्यापासून वहिनी इथेच आहेत. पण त्या इतक्या बाहेर नव्हत्या जेव्हा त्या आता आहेत. आता तर खूप आता तर तुम्हाला अशा कॅमेऱ्यासमोर खूप वेगळ्या दिसतील आणि कॅमेऱ्याच्या मागे खूप मस्तीखोर आहे. हो का? आम्ही खूप एकत्र असल्यावर आम्ही खूप मस्ती करतो. तुम्ही काय असे शॉपिंग पार्टनर्स वगैरे आहात का? हो जातो हा. शॉपिंगला जातो फिरायला फिरायला. जातो. कधी मग Enjoy असं काय करतो. वाटतं आता ते एवढे फेमस झाले 2 लाख सबस्क्रायबर आहेत खूप आपली छान मैत्रीण वाटतं आहे. असं म्हणजे येतात रिप्लाय की अरे ही तुमच्या इथे राहते. मी म्हटलं हा आमच्या वहिनी आहेत बाजूलाच राहतात असं. पण खूप मस्त वाटतं आणि त्यांच्याकडून ऍक्च्युली शिकण्यासारखं खूप आहे. इन्स्पायर्ड होण्यासारखं आजकालच्या मुलींनी म्हणजे संसारात काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे हे खूप शिकण्यासारखं आहे आणि मला ते आता खूप उपयोगी पडत आहे. तिचं लग्न होतं पुढच्या वर्षी. अरे वा. बापरे, म्हणजे मैत्रीण लांब वगैरे जाणार आहे का इकडेच आहे? नाही, इकडेच. आमच्याकडेच येते ती. ओके. मग अशा काय संसार कसा करायचा वगैरे हो, टिप्स घेतेस तू? खूप खूप देतात त्या मला नेहमी आयब्रो करताना आमचं चालू असतं आमच्या गप्पा खूप होतात. वा वा. आता सकाळी पण ती ना वहिनी तुम्ही ड्रेस नका करू इनच सांगते साडीच नेसायचं वहिनी काय माहित नाही म्हटलं जातं, किंवा- छान दिसायचं तर छान मग दिसतं. म्हणजे केस पण लोक तुम्ही सोडा वहिनी मी तुमची सेट करून देते ते तिनेच करून दिलं सगळं. वा वा. छान. आणि धनश्री कुठेतरी ना या सगळ्यांच्या मुळे म्हणजे तूही अनेकदा म्हटलंस पण या सगळ्यांचं आता मी बघते ना तर मला हे जाणवतं की या सगळ्यांमुळे तू आज कुठेतरी आहेस. त्यातला एक हिस्सा ही सगळी मंडळी आहे. सगळे त्यांचा हे support पण आहे. आणि मला जे बघतात ना लेडीज सगळ्या त्या पण कारण ज्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे कोण कोण बघते मला माहित नाही पण एवढ्या लेडीज आहेत ना ते इतक्या छान म्हणजे एक टाकला व्हिडिओ की तुझी वाटच बघत होते आणि का नाही टाकलास एखाद्या दिवशी नाही टाकला तर ते एवढं रिलेट होतं मला आणि मला भेटायची इच्छा आहे म्हणून पहिला मीटअप पण आता अरेंज करते पण त्या ज्या मला लेडीज बघतात ना
त्यांचं मला फार कौतुक होतं. जशी माझी ही फॅमिली आहे तशीच माझी युट्यूब फॅमिली जी आहे ना, बेस्ट आहे सगळ्यात, म्हणजे सगळ्यात बेस्ट ऑडियन्स मला भेटलाय आणि त्यांनी एवढं प्रेम दिले म्हणूनच इथपर्यंत आले आणि माझी ही सगळी माणसं त्याच्यामुळेच इथपर्यंत आहे, नाहीतर मी काहीच नसते. तुम्ही तुझं अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून थँक्यू. तुम्ही छान बोललात एकदम. आता व्हिडिओ येईल तेव्हा बघा, शेअर करा.